नमस्कार मित्रांनो, आपलं स्वागत आहे संकल्प करिअर अकॅडमीमध्ये. आज आपण मित्रांनो दिनदर्शिकेची पुनरावृत्ती कशा प्रकारे होते यावरचा एक प्रश्न पाहणार आहे. लक्ष द्या, प्रश्न आहे 2007च्या दिनदर्शिकेची पुनरावृत्ती कोणत्या वर्षी होईल. म्हणजे प्रश्न समजून घ्या. या ठिकाणी काय म्हटलेलं आहे की दिनदर्शिकेची पुनरावृत्ती कोणत्या वर्षी होईल. म्हणजे 2007 म्हणजे जे तारीख आणि वर्ष आहे ते सेम टू सेम हे पुढे येणाऱ्या कोणत्या वर्षात तशाच प्रकारचं वर्ष असणार आहे की ज्याची तारीख आणि वार सेम असणार. तर हा प्रश्न एक्झाममध्ये विचारतात, पोलीस भरती असो की MPSC असो. तर यावर आपण हे प्रश्न कसं सोडवायचं ते पाहणार आहे. लक्ष द्या, 2007 विचारलं आहे. मग आपण काय करायचं, हे जे 2007 आहे याला आपण 4ने भाग द्यायचा आहे. 4ने भाग देत असताना या ठिकाणी हे असा पूर्ण भाग देईल आणि बाकी जे आहे इथे 3 उरतं. हे पूर्ण भाग दिल्यानंतर बाकी 3 उरत आहे आणि बाकी जर 3 उरत असेल तर मग आपण काय केलं पाहिजे, जर या ठिकाणी बाकी हे जर 1 उरला तर आपल्याला या ठिकाणी 6 वर्ष घ्यायचे आहे. जर 2 उरत असेल तर आपण 11 वर्ष घ्यायचे आणि जर 3 उरत असेल तर आपण परत 11 वर्ष घ्यायचे आणि 0 उरत असेल तर आपण 28 वर्ष घ्यायचे आहे. आता आपलं उत्तर काय येणार, तर आपले बाकी जे आहे मित्रांनो ते 3 उरलेले आहे. म्हणून आपण काय करणार की इथे 3 बाकी उरल्यामुळे 11 वर्षानंतर काय होणार, या 2007 मध्ये जे दिनदर्शिका आहे तशाच प्रकारची दिनदर्शिका या ठिकाणी 11 वर्षानंतर येणार. म्हणजे उत्तर काय असणार, तर 2007 मध्ये आपण हे 11 वर्ष प्लस करणार. म्हणजे याचं उत्तर जे आहे ते 2018 येणार. म्हणजे काय, तर 2007 आणि 2018 या दोन्ही वर्षाच्या दिनदर्शिका ज्या आहेत ते सारख्या असेल. तर अशा पद्धतीने मित्रांनो हे आपल्याला दिनदर्शिकेची पुनरावृत्ती कशा प्रकारे होते असं उत्तर काढता येईल. आता हे झालं, आपण पुढचा प्रश्न घेऊ. जर हीच गोष्ट लीप वर्षाच्या संदर्भात झाली तर मग काय करायचं. हा लीप वर्षाचा अगदी सोपा आहे की 2008च्या दिनदर्शिकेची पुनरावृत्ती कोणत्या वर्षी होईल. आता तुम्ही पहा, हे जे 2008 आहे हे लीप वर्ष आहे, कारण याला 4ने भाग जातो त्याच्यामुळे ते लीप वर्ष आहे. तर लीप वर्ष जर असेल तर तुम्ही डायरेक्ट काय करायचं, त्या 2008ला 8 मध्ये 28 वर्ष प्लस करायचे. 28 वर्ष प्लस केल्यानंतर या ठिकाणी आपण जर याची बेरीज केली तर हे जे आहे हे 2026 असं उत्तर येणार आहे. म्हणजे आपण पाहतो की 2026 आणि 2008 जे आहे हे यांचं सेम कॅलेंडर आहे. म्हणजे यांची दिनदर्शिकेची पुनरावृत्ती हे 2026 मध्ये होणार आहे. तर अशा पद्धतीने हे लीप वर्षाच्या संदर्भात याचं उत्तर तुम्ही काढू शकता. अशाच प्रकारच्या व्हिडिओसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला बटन दाबा. धन्यवाद मित्रांनो, या ठिकाणी आपण थांबू.